नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 1 सिमिलॅरिटी प्रॉब्लेम सेट 1. तर प्रॉब्लेम सेट 1चा हा पार्ट नंबर 2 आहे. याआधी पार्ट 1मध्ये ऑलरेडी आपण 1 to 6 क्वेश्चन्स कवर केले होते आणि आज आपण 7 to 13 क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. आय होप की तुम्ही तो आधीचा पार्ट पाहिला असेल. जर तुम्ही तो आधीचा पार्ट नंबर 1 पाहिला नसेल तर या ठिकाणी एक छोटासा आयकॉन आहे ज्यावर जाऊन तुम्ही तो आधीचा पार्ट पाहू शकता. सो पार्ट 2मध्ये आज आपण क्वेश्चन नंबर 7 पाहतो आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे इन फिगर 1.75 फिगरमध्ये ए डी आणि सी म्हणजे ए डॅश डी डॅश सी हे कसे आहेत, एका कोलिनियरमध्ये आहेत. अँड बी डॅश ई डॅश सी बी ई सी हे कसे आहेत, कोलिनियरमध्ये आहेत. सेक डी ई इज पॅरलल टू साईड ए बी. तर या ठिकाणी साईड ए बीला सेक डी ई पॅरलल आहे म्हणजे दोघं कसे आहेत, पॅरलल आहेत. इफ ए डी इज इक्वल टू 5, ए डीचं मेजरमेंट जर 5 आहे, डी सी इज इक्वल टू 3, डी सी काय आहे, 3 आहे. बी सी इज इक्वल टू 6.4. तर या ठिकाणी बी सी म्हणजे पूर्ण बी सी काय आहे, 6.4 आहे. तर फाइंड बी ई म्हणजे आपल्याला या ठिकाणी बी ई म्हणजे थोडक्यात एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर या ठिकाणी पूर्ण जे बी सी आहे तर ते काय आहे, 6.4. म्हणून त्यांनी या ठिकाणी ई सी काय सांगितलेलं आहे, 6.4 मायनस एक्स. म्हणजे या पूर्ण 6.4मधून ही एक्सची व्हॅल्यू जेव्हा आपण सबट्रॅक्ट करू तेव्हा आपल्याला ई सी काय असेल तर ते मिळणार आहे. बट आपल्याला ई सी नाही तर आपल्याला बी ई फाइंड आउट करायचं आहे. आता नेमका हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते आपण पाहूया. एकतर इथे पॅरलल लाईन्स आहेत असं सांगितलं असल्यामुळे या ठिकाणी आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वापरणार आहोत. म्हणजेच आपण सी डी अपॉन डी ए घेणार आहोत इज इक्वल टू सी ई अपॉन ई बी आपण घेणार आहोत. ओके, सो आता आपण तेच इथे सॉल्व करूया. तुम्हाला गिवन लिहायचं आहे तर तुम्ही गिवनमध्ये हे जे सगळं इन्फॉर्मेशन आहे तर ते लिहू शकता आणि टू फाइंडमध्ये तुम्ही बी ई फाइंड आउट करायचं आहे असं लिहू शकता. सो आता आपण डायरेक्ट सॉल्युशन लिहितो आहे. गिवनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की ए डॅश बी डॅश सी अँड बी डॅश ई डॅश सी आणि सेक डी इज पॅरलल टू साईड ए बी आणि ए डी इज इक्वल टू 5, डी सी इज इक्वल टू 3, बी सी इज इक्वल टू 6.4 आणि टू फाइंडमध्ये लिहायचं आहे बी ई इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता आपण डायरेक्ट सॉल्युशन पाहतो आहे. सो सॉल्युशनमध्ये आपण डायरेक्ट लिहिणार आहोत की इन ट्रायंगल, हा जो ट्रायंगल आहे ए बी सी मोठा ट्रायंगल, तर ट्रायंगल ए बी सी या ट्रायंगलमध्ये आता ए बी सी या ट्रायंगलमध्ये आपल्याला जे गिवनमध्ये आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे ते फक्त इथे थोडक्यात लिहायचं आहे की ए बी पॅरल आहे डी ईला. कारण आपण गिवनमध्ये ऑलरेडी विस्तारित लिहिलेलं आहे की हे साईड आहे, हे सेगमेंट आहे, हे कसे पॅरलल आहेत ते आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. मग फ्रॉम बी पी टी म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमच्या अनुसार काय लिहायचं आहे आपल्याला. आपला थिअरम काय आहे, बी पी टी थिअरम काय आहे, सी डी म्हणजेच सी डी अपॉन डी ए ह्याचा जो रेशो असणार आहे तर तो इक्वल असणार आहे सी ई अपॉन ई बीच्या. ओके, सो तेच आपल्याला इथे लिहायचं आहे की सी डी अपॉन डी ए इज इक्वल टू असणार आहे सी ई अपॉन बी ई. ओके, आता या सगळ्याचे मेजरमेंट्स आपण गिवनमध्ये लिहिलेले आहेत तेच आपल्याला परत इथे लिहायचे आहेत. सी डी आहे 3, डी ई आहे 5 इज इक्वल टू सी ई आहे 6.4 मायनस एक्स आणि बी ई आहे एक्स. ओके, आता जेव्हा असं असेल तेव्हा आपण सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे एक्स मल्टिप्लाय बाय 3 आणि या ठिकाणी 5 मल्टिप्लाय बाय 6.4 मायनस एक्स. ओके, सो आता आपण तेच मल्टिप्लिकेशन करणार आहोत. तर आता या ठिकाणी आहे 3x इज इक्वल टू 5, 6.4 मायनस एक्स. या ठिकाणी 3x आपण असंच ठेवूया. 5नी जेव्हा आपण 6.4ला जेव्हा आपण मल्टिप्लाय करणार तेव्हा आपला आन्सर या ठिकाणी येईल. आपण मल्टिप्लायच करूया. 32.0 म्हणजेच 32. ओके, 32.0 म्हणजे 32 मायनस या ठिकाणी येणार आहे 5x. आता या ठिकाणी 5xला आपण शिफ्ट करूया 3xकडे. सो 3x जेव्हा शिफ्ट होईल तेव्हा ते प्लस 5x होईल कारण इथे मायनस आहे, शिफ्ट झाल्यानंतर प्लस होणार आहे. इज इक्वल टू 32 या ठिकाणी 8x अपॉन 8. आता या ठिकाणी आपण सिम्पल 8 1 जार 8, 8 4 जार 32. सो देअरफॉर x इज इक्वल टू आलेला आहे 4. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी
BE फाइंड आउट करायला सांगितलं होतं. BE x होतं, म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की BE इज इक्वल टू x इज इक्वल टू 4 आणि हेच आहे आपलं फायनल आन्सर. ओके, सो अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. आता आपण पाहूया यानंतरचा क्वेश्चन जो आहे 8th क्वेश्चन. 8th क्वेश्चन आहे इन द फिगर 1.76 या फिगरमध्ये सेक PA, सेक QB अँड सेक RC अँड सेक SD आर परपेंडिक्युलर टू लाईन AD. तर आता या ठिकाणी ही जी लाईन AD आहे यावर हे सगळे सेक्स कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. AP परपेंडिक्युलर आहे, BQ परपेंडिक्युलर आहे, CR परपेंडिक्युलर आहे आणि SD किंवा DS परपेंडिक्युलर आहे. ओके, सो AB सांगितलेलं आहे 60 आहे, म्हणजे हे जे ABचं मेजरमेंट आहे तर ते आहे 60. त्याच्यानंतर BC 70 आहे, हे BC आहे हे 70 आहे. त्याच्यानंतर CD 80 आहे, म्हणजे हे एवढं 80 आहे. आणि हे जे पूर्ण PS आहे, म्हणजे हे जे एवढं PS आहे तर हे पूर्ण PS 280 आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे PQ, QR आणि RS, म्हणजे PQ, QR आणि RS आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता आपण हे जे क्वेश्चन आहे तर ते सॉल्व करूया. आपल्याला माहिती आहे की जेव्हा एकाच लाईनवरती टू लाईन्स जेव्हा परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्या पॅरलल असतात. सो आधी आपण ते लिहूया की या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8. ओके, आपल्याला काय माहिती आहे की जेव्हा एकाच लाईनवरती टू सेगमेंट्स परपेंडिक्युलर असतात तेव्हा ते पॅरलल असतात. सो आपण असं लिहूया की इफ टू सेगमेंट्स आर perpendicular on a line, on a single line किंवा on a line, then the two segments are parallel. तर मग ते दोन सेगमेंट्स कसे असतात, पॅरलल असतात. हे आपण ऑलरेडी ते लिहिणार आहोत. हे काय आहे, आपलं सोल्युशन आहे. याआधी तुम्हाला गिवनमध्ये लिहायचं आहे, काय काय लिहायचं आहे की सेक PA पासून लिहायचं आहे सगळं इथपर्यंत, हे सगळे मेजरमेंट्स वगैरे लिहायचे आहेत आणि टू फाइंडमध्ये तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही सोल्युशनमध्ये आता मी जे ते लिहिलं ते लिहिणार आहात. तर आता या ठिकाणी याचा अर्थ काय होतो की देअरफॉर याचा अर्थ काय झाला आता, म्हणजेच या ठिकाणी आता हे जे PA लाईन आहे त्याच PA सेगमेंट आहे, त्याचबरोबर जे QB किंवा BQ आहे तर हे सगळे काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. मग इथे आपण लिहूया की पहिलं काय आहे, PA इज पॅरलल टू QB इज पॅरलल टू RC इज पॅरलल टू SD. ओके, या सेगमेंटवरून आपल्याला हे एकमेकांना पॅरलल आहेत हे आता कळलेलं आहे. मग आता आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, PQ, QR आणि या ठिकाणी RS. ओके, तर मग आता आपण एकतर कोणाला तरी काहीतरी आपल्याला या ठिकाणी सपोज करावं लागेल. सो आता या ठिकाणी PQ जे आहे तर या PQला आपण कुठलाही व्हेरिएबल घेऊया, आपण x सपोज करूया. ओके, हे जे PQ आहे याला आपण x सपोज करूया. मग आता कसं होईल की जेव्हा आपण PQला x सपोज करतोय तर या ठिकाणी SQ, म्हणजे या ठिकाणी जे SQ आहे तर याचं मेजरमेंट कसं येईल, 280 - x. आता 280 - x का, तर आता हे जे SQ आहे, म्हणजे हे जे एवढी लाईन आहे SQ जी लाईन आहे तर ही काय आहे, PS मधलाच एक भाग आहे. PSचं मेजरमेंट आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की 280 आहे. मग 280मधून जेव्हा आपण हे वजा करणार तेव्हा हे राहणार आहे, म्हणूनच 280मधून जेव्हा आपण x वजा करणार तेव्हा आपल्याला SQ मिळणार आहे. सो SQ इज इक्वल टू 280 - x. आता SQ काय आहे, 280 - x, म्हणजेच तुम्ही असं पण लिहू शकता की PS - PQ. ओके, सो आता SQ जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला SQ मिळेल तेव्हा आपल्याला PQ पण मिळेल आणि मग आपल्याला आपोआपच सगळे पण मिळतील, जसं आपण वजा करत जाऊ तसं. आता ते कसं होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सो फर्स्ट आपण या ठिकाणी लिहूया की आपण PQला काय सपोज केलेलं आहे, x सपोज केलेला आहे. लेट PQ बी x. सो देअरफॉर SQ काय होणार आहे, SQ म्हणजेच काय, या ठिकाणी पूर्ण जे PS आहे तर PS मायनस PQ येणार आहे काय, SQ. कसं येणार ते तुम्हाला कळलं असेलच. PSचं मेजरमेंट आपल्याला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे 280 आहे, मायनस PQचं मेजरमेंट आपण x घेतलेलं आहे. सो आपला SQ काय येणार आहे, 280 - x. अर्थात आपल्याला xची व्हॅल्यू माहिती नाही आहे, सो आपल्याला ती फाइंड आउट करायची आहे. आता या ठिकाणी आपण कोणता थिअरम वापरणार आहोत, तर आपला जो थिअरम आहे अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स आणि त्यांचे ट्रान्सव्हर्सल. ओके, सो फ्रॉम तुम्ही घेऊ शकता किंवा अकॉर्डिंग पण घेऊ शकता. अकॉर्डिंग टू दी, आपल्याला काय घ्यायचे, त्याचे रेशो घ्यायचे. सो त्यासाठी आपण जी प्रॉपर्टी आहे अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी
सॉरी मी प्रॉपर्टीचं स्पेलिंग चुकीचं लिहिलं आहे. प्रॉपर्टी, हां ओके. प्रॉपर्टी अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स अँड देअर, कारण या ठिकाणी त्यांची एक जी ट्रान्सवर्सल आहे तर ही काय आहे, ट्रान्सवर्सल आहे. सो पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल. ओके. आता आपल्याला यांचे काय घ्यायचे आहेत, रेशो घ्यायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, ए बी. ओके. ए बी अपॉन आपल्याला काय घ्यायचं आहे, बी डी. ए बी अपॉन बी डी. ओके. ए बी अपॉन बी डी इज इक्वल टू घ्यायचं आहे पी क्यू अपॉन क्यू एस. ओके. पी क्यू अपॉन क्यू एस. सो इथे आपण लिहूया की ए बी अपॉन बी डी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू एस. आता ज्यांचे मेजरमेंट्स आपल्याला माहिती आहेत, जे आपण सपोज केले ते आपण इथे लिहूया. तर आता या ठिकाणी ए बी ऑलरेडी दिले जे आहे 60. बी डी आपल्याला सांगितलेलं नाही आहे. सो आधी आपण बी डी म्हणजे काय आहे ते लिहूया. तर बी डी म्हणजे काय आहे, बी सी आणि सी डी. सो बी सी प्लस सी डी काय आहे, बी डी. कारण या दोघांचे मेजरमेंट्स आपल्याला ॲड केल्यानंतरच बी डी मिळणार आहे. इज इक्वल टू पी क्यू आपण काय पकडलेलं आहे, सपोज केलेलं आहे एक्स, आणि क्यू एस म्हणजेच एस क्यू आपण काय घेतलेलं आहे, पी एस मायनस पी क्यू. हे आधी आपण इथे लिहूया आणि खाली आपण त्याच्या व्हॅल्यूज पुट आउट करूया. सो आता या ठिकाणी 60 अपॉन बी सी काय आहे, तर बी सी आहे 70, सी डी आहे 80. 70 प्लस 80 काय होणार आहे, तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट लिहू शकता किंवा तुम्ही ॲडिशन करून पण लिहू शकता. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट लिहूया, कारण ॲडिशन केल्यानंतर अजून एक स्टेप वाढेल. सो 70 प्लस 80 150 150 होतात. इज इक्वल टू एक्स अपॉन पी एस आहे या ठिकाणी 280 मायनस आपण पी क्यू पकडलेला आहे एक्स. ओके. तर अशा प्रकारे आता एक इक्वेशन तयार झालेलं आहे. सिम्पल. आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे सॉल्व करूया. सो एक्स इंटू 150 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 280 मायनस एक्स. आता या ठिकाणी आपण 150ला शिफ्ट करणार आहोत. त्या तिथे तुम्ही आधी हे मल्टिप्लाय करून मग शिफ्ट करू शकता किंवा आधीही शिफ्ट करू शकता. सो आता जर आपण याला 6ने मल्टिप्लाय केलं, सो 0 साई 8 48 48 साई 2 12 आणि 4 या ठिकाणी येणार आहेत 16 मायनस 6x. ओके. आणि या ठिकाणी x इंटू 150. आता आपण एक्सला इथेच ठेवूया. ओके. आणि हा जो 6x आहे तर त्याला शिफ्ट करूया लेफ्ट हँड साईडला, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, प्लस 6x होणार आहे. ओके. सॉरी फ्रेंड्स, या ठिकाणी 60 आहे. सो तुम्हाला इथे 60 आणि इथे एक फक्त शून्य वाढवावा लागेल, कारण जेव्हा आपण 16 याला मल्टिप्लाय करणार तेव्हा आपला आन्सर येणार आहे 1680 आणि फक्त 0 वाढवायचं आहे. सॉरी. आता या ठिकाणी हे जे -6 आहे तर त्याला तुम्ही इकडे शिफ्ट करू शकता किंवा हे जे 150 आहे त्याला तुम्ही डायरेक्ट इथे खाली शिफ्ट करू शकता. तर या ठिकाणी आपण लिहूया x इंटू 150 आणि हे जे आहे 16800 मायनस 6x. मी ते परत लिहिते कारण इथे तुम्हाला कळलं नाही तर म्हणून. आता या ठिकाणी हा जो आहे तर याला आपण मल्टिप्लाय करूया, म्हणजेच 150x होईल. आणि हा जो 6x आहे तर त्याला आपण इथे प्लस 6x करूया आणि इथे 16800 त्याला आपण तसंच ठेवूया. आता इथे 60x होईल, इथे पण 60x, इथे पण 60x, कारण आपण 60x घेतो आहे. सॉरी, ते तुम्ही मिस्टेक तुम्ही करेक्ट करा. सॉरी. आता या ठिकाणी 150 प्लस 60 आहे. सो इथे 210 होईल. 210x इज इक्वल टू 16800. आता या ठिकाणी आपण एक्सला इथेच ठेवूया आणि 210ला शिफ्ट करूया. ओके. इथे 00 कट होईल. 7 3 जा 21, 7 जा 7, 7 2 जा 14, इथे राहिले 2, 7 4 जा आणि इथे 0. परत 3 1 3, 3 8 24 आणि 80. सो या ठिकाणी x इज इक्वल टू येणार आहे 80. इथे फक्त 60 तुम्हाला करायचं आहे. चुकून मी आता या ठिकाणी 6 घेतलेला आहे. हा जो 0 आहे तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फक्त ॲड करायचं आहे. आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 80 आलेली आहे. आपण एक्स सपोज केलं होतं पी क्यूला. सो या ठिकाणी पी क्यूची व्हॅल्यू काय आलेली आहे, 80. ओके. आता आपल्याला पी क्यू मिळालेला आहे. आता आपण बाकीचे जे सगळे आहेत ते फाइंड आउट करणार आहोत. आता या ठिकाणी पी क्यूच्या आधारे मी ते परत लिहिलं आहे कारण नेक्स्ट पेज घेतलेलं आहे. आता इथे पी क्यूच्या आधारे आपण कोणतं फाइंड आउट करू शकतो, एस क्यू फाइंड आउट करू शकतो, कारण आपण एस क्यू काय सपोज केलं होतं, पी एस मायनस पी क्यू. सो या ठिकाणी एस क्यू इज इक्वल टू पी एस मायनस पी क्यू. देअरफॉर एस क्यू इज इक्वल टू पी एस काय आहे 280 मायनस पी क्यू काय आता आपण फाइंड आउट केलेलं आहे 80. म्हणजेच एस क्यू इज इक्वल टू येणार आहे या ठिकाणी 200. ओके. एस क्यूचं मेजरमेंट काय येणार आहे 200. आता या ठिकाणी आपल्याला क्यू आर आणि आर एस डिफरंट फाइंड आउट करावं लागेल. आता आपल्याला या ठिकाणी क्यू आर आणि
एस आर सेपरेट फाइंड आउट करायचे आहेत. मग या ठिकाणी एकतर आपण एस आरला काहीतरी एक अल्फाबेट सपोज करू शकतो किंवा क्यू आरला सपोज करू शकतो. सो आता या ठिकाणी आपल्याला एस क्यू दोघांचं एकत्रित मेजरमेंट माहिती आहे. सो एकतर आपण आर क्यूला एक सेपरेट असा व्हेरिएबल घेऊया. सो लेट आर क्यू इज इक्वल टू वाय. ओके, आर क्यूला आपण काय घेऊया, आर क्यू काय आहे, वाय आहे. आता सिम्पल ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी पी क्यू फाइंड आउट केलं त्याचप्रमाणे सिम्पल वेने आपल्याला वाय घेऊन फाइंड आउट करायचे आहेत, हे दोघं सेपरेट. आता आपलं एस क्यू मिळून 200 आलेलं आहे. ओके, सो एस क्यू मिळून 200 आलेलं आहे. तर आता या ठिकाणी एस आर, फक्त एस आर काय येणार आहे, म्हणजे फक्त एवढं काय येणार आहे, तर 200 मायनस काय येणार आहे, वाय येणार आहे. ओके, म्हणजे एस आर इज इक्वल टू, तुम्ही ते लिहू शकता की एस क्यू मायनस आर क्यू. ओके, सो एस आर काय येणार आहे, 200 मायनस वाय. आता आपण या ठिकाणी रेशो घेताना बी सी अपॉन सी डी घेणार आहोत. सेम तुम्ही लिहू शकता या ठिकाणी अकॉर्डिंग टू द, तुम्ही जे इथे लिहिलेलं आहे तेच तुम्ही आहे तसं इथे लिहू शकता अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल. ओके, सो तुम्हाला तेच इथे लिहायचं आहे. आता या ठिकाणी परत बी सी अपॉन घ्यायचं आहे सी डी इज इक्वल टू क्यू आर अपॉन घ्यायचं आहे आर एस. ओके, सो आता या ठिकाणी बी सीचं मेजरमेंट आपल्याकडे आहे 70, सी डीचं मेजरमेंट आहे 80 इज इक्वल टू क्यू आर ज्याला आपण वाय सपोज केलेला आहे, आणि आर एस. तर आता या ठिकाणी आर एसला आपण म्हणजेच एस आरला आपण 20 मायनस वाय घेतलं आहे. याचं पण आपण सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. आधी आपण हे 0 कट करूया. 7 ब्रॅकेटमध्ये 200 मायनस वाय इज इक्वल टू 8 इंटू वाय, 8 वाय होईल या ठिकाणी. 7 दुणे 14, 1400 वजा 7 वाय इज इक्वल टू 8 वाय. आता या 7 वायला आपण शिफ्ट करूया, म्हणजे ते या ठिकाणी प्लस 7 वाय होईल. तर या ठिकाणी 1400 इज इक्वल टू 15 वाय येईल, आणि इथे आपण वायला इथेच ठेवूया, आणि 1400 अपॉन या ठिकाणी आपण घेणार आहोत इकडचं 15. सो एकतर आता आपण याला डिवाईड करूया. 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 दुणे 10 येईल या ठिकाणी, 5 40 आणि 0. तर या ठिकाणी 280/3 आलेला आहे इज इक्वल टू वाय. तर 280/3ला तुम्ही एकतर डेसिमलमध्ये व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता, किंवा तुमच्या बुकच्या मागे आन्सर जे आहे तर ते 280/3 असंच दिलेलं आहे. सो तुम्ही असंच पण लिहू शकता, किंवा तुम्ही याला परत 3ने डिवाईड करून डेसिमल पॉईंटमध्ये जे आन्सर येईल ते पण तुम्ही लिहू शकता. सो बुकमध्ये जर असं दिलं आहे तर ते आपण असंच लिहूया. आता या ठिकाणी वाय इज इक्वल टू, वाय आपण काय पकडलं होतं, आर क्यू. सो आर क्यू इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 280/3 आलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मी इथेच बाजूला करते फाइंड आउट, तुम्ही मात्र तुम्हाला ज्याप्रमाणे जागा असेल त्याप्रमाणे फाइंड आउट करा. ओके, सो या ठिकाणी आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे एस क्यू. ओके, सॉरी, आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे एस आर. सो एस आर इज इक्वल टू 200 मायनस वाय आपण घेतलं होतं. वायची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे, जी आहे 280/3. सो या ठिकाणी 200 मायनस 280/3 आपल्याला घ्यावं लागेल. आता हे सहजासहजी वजा होणार नाही, सो आपल्याला यांचे डिनॉमिनेटर इक्वल करावे लागतील. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 200 × 3 मायनस 280/3 घ्यावं लागेल. सो या ठिकाणी 600 मायनस 280/3 करावं लागेल. सो 600मधून जेव्हा 280 जातील तेव्हा 320 राहतील. सो 320/3. ओके, 320/3 येणार आहे एस आरची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे आपण हे फाइंड आउट करणार आहोत. एस आर इज इक्वल टू आहे 320/3. आय नो की हे थोडंसं मोठं आहे, बट ते याच वेळेने फाइंड आउट झालं गेलं पाहिजे. जर या ठिकाणी तुम्ही डेसिमलमध्ये घेतलं असतं तर इथे फाइंड आउट करताना तुम्हाला अवघड पडलं असतं, पण डेसिमलमध्येही चालेल. ओके, बट बुकच्या मागे जर अशा प्रकारे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये दिले तर आपण फ्रॅक्शन फॉर्ममध्येच त्याला राहू देऊया. आता या ठिकाणी तुम्ही सगळ्याचे मेजरमेंट्स खाली लिहू शकता की पी क्यू जे आहे तर ते आहे 80. त्याच्यानंतर आर क्यू जे आहे म्हणजेच क्यू आर जे आहे तर ते आहे 280/3, आणि एस आर म्हणजेच आर एस जे आहे तर ते आहे 320/3. अशा प्रकारे तीनही मेजर्स आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. इझी आहे. फर्स्ट ज्याप्रमाणे आपण प्रोसेस केली आणि एक्स फाइंड आउट केला, सेम तीच प्रोसेस पुढे कॅरी करायची आहे आणि वाय फाइंड आउट करायचं आहे. ओके, काहीच अवघड नाही आहे, प्रोसेस सेम आहे. आता आपण पाहणार आहोत यानंतरचा जो 9th क्वेश्चन आहे तर तो 9th क्वेश्चन आपल्याला सॉल्व नाही करायचा, तो ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये आहे. सो तो आपण इथे सॉल्व करणार आहोत. तर फर्स्ट काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. इन ट्रायंगल PQR या ट्रायंगलमध्ये PM इज अ मीडियन. सो PM हे काय आहे, मीडियन आहे, म्हणजेच मध्य आहे.
अँगल बायसेक्टर्स ऑफ अँगल पी एम क्यू याचे जे अँगल बायसेक्टर आहेत आणि पी एम आर ओके, या दोन ट्रायंगलचे जे अँगल बायसेक्टर आहेत तर ते इंटरसेक्ट करत आहेत साईड पी क्यू आणि साईड पी आरला, म्हणजे या ठिकाणी याचे अँगल बायसेक्टर इथे इंटरसेक्ट करत आहेत आणि इन पॉईंट्स एक्स आणि वाय या पॉईंट्समध्ये. सो प्रूव्ह दॅट की एक्स वाय इज पॅरलल टू क्यू आर. मग हे जे एक्स वाय लाईन आहे ते क्यू आरला पॅरलल आहे, म्हणजे या दोन लाईन्स पॅरलल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला हे सगळे बॉक्स कंप्लीट करायचे आहेत. हा प्रश्न आलाच तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 4 मार्क्सला येऊ शकतो, कारण या ठिकाणी 8 फिलिंग द ब्लँक्स आहेत, प्रत्येकाला हाफ मार्क अशा प्रकारे येऊ शकतो. आता या ठिकाणी इन ट्रायंगल पी एम क्यू रे एम एक्स इज बायसेक्टर ऑफ अँगल पी एम क्यू. तर या ठिकाणी पी एम क्यू या ट्रायंगलमध्ये एम एक्स जो आहे तर तो पी एम क्यूचा बायसेक्टर आहे. ओके, हे आपल्याला ऑलरेडी इथे पण सांगितले आणि इथे पण सांगितले. मग आता या ठिकाणी अँगल बायसेक्टर थिअरमनुसार आपण असं लिहिणार आहोत की ही जी साईड आहे अपॉन ही साईड, म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहिणार आहोत की पी एम अपॉन एम क्यू. ओके, पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एक्स अपॉन एक्स क्यू. सो या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे की पी एम, कारण आपला अँगल बायसेक्टर थिअरम तोच आहे की पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एक्स अपॉन एक्स क्यू. ओके, हे झालं फर्स्ट. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे सेम ज्याप्रमाणे आपण याचं लिहिलं तसंच की पी एम किंवा एम पी अपॉन एम आर इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. ओके, सो या ठिकाणी आपण लिहूया पी एम अपॉन एम आर इज इक्वल टू आपल्याला काय लिहायचं आहे पी वाय अपॉन काय लिहायचं आहे वाय आर. ओके, सो सिम्पल आहे, जे आपण वरती लिहिलं आहे त्याचप्रमाणे आपण इथे खाली लिहिणार आहोत. आता आपले जे ब्लँक्स आहेत तर त्या भरून झालेल्या आहेत अकॉर्डिंग टू द थिअरम ऑफ अँगल बायसेक्टर. मग आता पुढे आपल्याला काय करायचं नाही आहे, बट आपण हे समजून घेऊया. तर आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथे पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू, इथे एम पी आहे, आपण पी एम घेतलेला आहे, इट्स ओके, पी एम आणि एम क्यू एकच आहे. सो पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एक्स अपॉन एक्स क्यू आहे. ओके, आणि या ठिकाणी पी एम अपॉन एम आर इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर आहे. तर आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एम इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर. एम काय आहे तर क्यू आरचा मिड पॉईंट आहे, हेन्स एम क्यू इज इक्वल टू काय असणार आहे एम आर. आता जर हा मिड पॉईंट आहे, ऑलरेडी आपल्याला इथे सांगितलं आहे की हा मीडियन आहे. सो या ठिकाणी जर हा मिड पॉईंट आहे तर एम क्यू इज इक्वल टू एम आर असणार आहे. जर तो दोघांचं दोन भाग करतो आहे, मधून 2 भाग करतो आहे, तर एम क्यू इज इक्वल टू एम आर असणार आहे. मग जर एम क्यू इज इक्वल टू एम आर असेल तर या ठिकाणी एम क्यू अपॉन एम पी अपॉन एम क्यू इज इक्वल टू एम पी अपॉन एम आर येणार आहे. हे दोन इक्वल येतील, जर हे दोन इक्वल असतील, हे दोन जर इक्वल असतील तर हे दोघं पण कसे येणार आहेत इक्वल येणार आहेत. सो आता या ठिकाणी हे दोघं जर इक्वल असतील तर ऑपोपच हे दोघं पण इक्वल येणार आहेत. मग हे दोघं इक्वल आहेत, सो हे दोघं इक्वल आहेत. आणि जर हे अंतर आणि हे अंतर जर इक्वल आलं, म्हणजे या ठिकाणी क्यू एक्स आणि पी एक्स अपॉन क्यू एक्स आणि या ठिकाणी पी वाय अपॉन वाय आर हे जर इक्वल येत असेल तर नक्कीच हे दोन साईड्स कशा आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. सो देअरफॉर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी बेसिक प्रपोर्शनिटी थिअरम आपण असं सांगू शकतो की एक्स वाय काय आहे इज पॅरलल टू क्यू आर. सिम्पल, तुम्हाला फक्त हे 4च बॉक्स भरायचे होते अकॉर्डिंग टू द थिअरम ऑफ अँगल बायसेक्टर. ओके, आणि बाकीचं सगळं ऑलरेडी इथे लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण 10th क्वेश्चन पाहतोय. आधी आपण क्वेश्चन रीड करूया. तर या ठिकाणी क्वेश्चन असा आहे की इन फिगर 1.78 या फिगरमध्ये बायसेक्टर ऑफ अँगल बीचे जे बायसेक्टर आहेत आणि बायसेक्टर्स ऑफ अँगल बी आणि अँगल सीचे बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल ए बी सी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट एक्स. या ठिकाणी दोघांचे पण बायसेक्टर्स पॉईंट एक्सवरती इंटरसेक्ट करत आहेत. लाईन ए एक्स इंटरसेक्ट्स साईड बी सी. तर या ठिकाणी लाईन ए एक्स जी आहे, म्हणजे ही जी लाईन आहे, तर या ठिकाणी बी सी साईड जी आहे या साईडला काय करते इंटरसेक्ट करते. या ठिकाणी काय करते इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट वायवरती. ए बी काय सांगितलेलं आहे 5 आहे, म्हणजे हे ए बी किती आहे 5 आहे. ए सी 4 आहे, बी सी 6 आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट ए एक्स अपॉन एक्स वाय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ए एक्स अपॉन एक्स वाय जे आहे तर ते फाइंड आउट करायचं आहे. सिम्पल आहे, आपण लगेचच सॉल्व करायला घेऊया. आधी आपण ते सगळं लिहूया गिवनमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे डिस्टन्स आहे, आता या ठिकाणी आपण
थिअरम ऑफ अँगल बायसेक्टर वापरणार असल्यामुळे आपल्याला डिस्टन्स या ठिकाणी काहीतरी सपोज करावं लागेल. सो बी वाय हे डिस्टन्स आहे त्याला आपण एक्स सपोज करूया. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की बी सी म्हणजे पूर्ण जे बी सी आहे तर ते 6 आहे असं सांगितलं आहे. सो जर आपण याला एक्स सपोज करतो आहे तर या ठिकाणी वाय सी काय येणार आहे 6 - एक्स. ओके, वाय सी येईल 6 - एक्स. सो वाय सी आलेला आहे 6 - एक्स आणि बी वाय आलेला आहे एक्स. ते पण आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावं लागणार आहे की आपण कोणाला काय सपोज करतो आहे. सो आधी आपण जे दिलेलं आहे तर त्याआधी गिवनमध्ये लिहूया. तर गिवनमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे GIVEN. गिवनमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की इन ट्रायंगल ABC या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर BX आणि CX बायसेक्टर्स आहेत. सो BX इज बायसेक्टर ऑफ अँगल कोणता येणार आहे ABC. ABC या अँगलचे काय आहेत BX म्हणजे फक्त एवढ्याच याचे BX काय आहे बायसेक्टर आहे. CX सोबत आपण सेकंड इक्वेशन घेणार आहोत. सो जर BX बायसेक्टर असेल तर या ठिकाणी आपला अँगल बायसेक्टर थिअरमनुसार काय येणार आहे AB/BY इज इक्वल टू AX/XY. सो AB/BY इज इक्वल टू AX/XY अकॉर्डिंग टू द अँगल बायसेक्टर थिअरम. ओके, याला आपण फर्स्ट इक्वेशन देऊया कारण हे कसं आहे फर्स्ट आहे. आता जसं आपण या ठिकाणी BX घेऊन केलं तसंच आपण या ठिकाणी काय घेऊन करणार आहोत जसं आपण या ठिकाणी BX घेऊन केलं तसं आपण या ठिकाणी CX घेऊन करणार आहोत. सो CX इज बायसेक्टर CX कोणाचा येणार आहे ACBचा. आता जर CX असेल तर सेम AC/CY इज इक्वल टू या ठिकाणी येणार आहे AX/XY. ह्याला आपण देऊया सेकंड इक्वेशन आणि हे पण अँगल बायसेक्टर थिअरम. तुम्हाला ते पूर्ण लिहायचं आहे. आता इथे जर आपण बघितलं दोघांमध्ये पण हे दोघं कसे आहेत कॉमन आहेत. सो देअर फॉर फ्रॉम 1 and 2 जर हे दोघं इक्वल असेल तर हे दोघं पण इक्वल येणार आहेत. AB/BY इज इक्वल टू AC/CY येणार आहे. ओके, हे दोघं इक्वल आहे तर हे दोघं पण कसे येणार आहेत इक्वल येणार आहेत. आता आपण इथे सपोज करूया की हे जे BY आहे तर ते x आहे आणि हे जे CY आहे तर ते काय आहे 6 - x आहे. सो लेट BY बी x अँड या ठिकाणी YC किंवा CY इज इक्वल टू 6 - x. आता हे कसं 6 - x आहे ते तुम्ही इथे लिहू शकता की BC इज इक्वल टू x. देअरफॉर या ठिकाणी YC इज इक्वल टू या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला BC इज इक्वल टू 6 आहे आणि BY इज इक्वल टू x आहे. ओके, सो BC - BY म्हणजेच या ठिकाणी 6 - x. देअरफॉर YC इज इक्वल टू x असा तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी. सो आता या ठिकाणी आपल्या मेजरमेंट काय आलेलं आहे YCचं म्हणजे CYचं 6 - x. आता त्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथे पुट करूया. AB आपल्याला सांगितलेलं आहे 5 आहे. त्याचबरोबर BY या ठिकाणी आपण सपोज केलेला आहे x इज इक्वल टू AC 4 आहे आणि त्याचबरोबर YC 6 - x आहे. आता आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया म्हणजेच 5 × 6 - x इज इक्वल टू 4 × x म्हणजेच या ठिकाणी 5 × 30 - 5x इज इक्वल टू 4x. सो 30ला आपण इथेच ठेवूया. 4x 5xला शिफ्ट करूया. सो या ठिकाणी 30 इज इक्वल टू 4 + 5 9x होणार आहे इथे. आता आपण या ठिकाणी एक्सला इथेच ठेवूया. 9ला शिफ्ट करूया. 30/9. मग या ठिकाणी 3 × 9 3 × 10 30 म्हणजेच 10/3 येणार आहे एक्सची व्हॅल्यू. ओके, आता इथे एक्स आलेला आहे 10/3 म्हणजेच एक्स म्हणजेच कोण आलेला आहे या ठिकाणी BY आलेला आहे 10/3. ओके, पण आपल्याला BY फाइंड आउट करायचं आहे का तर नाही, आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे AX/XYचा रेशो. ओके, सो आता आपल्याला BY मिळालेला आहे. मग आता आपण या ठिकाणी जर इक्वेशन 1मध्ये जर आपण BYची व्हॅल्यू पुट केली तर नक्कीच आपल्याला AX/XYची व्हॅल्यू मिळू शकते. सो या ठिकाणी आपण असं लिहूया की आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली आहे या ठिकाणी इज इक्वल टू आपण इथे BY पण मेन्शन करूया. ओके, सो आता आपण इथे लिहूया की फ्रॉम 1 किंवा पुट द व्हॅल्यू ऑफ BY इज इक्वल टू x इज इक्वल टू 10/3 असं पण तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी फ्रॉम 1 काय आहे AB/BY इज इक्वल टू AX/XY. ओके,
ए बीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ए बीची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे, दॅट इज 5. बी वायची आता आपण फाइंड आउट केली, दॅट इज 10/3 इज इक्वल टू ए एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, सो आपण ए एक्स असंच ठेवूया आणि एक्स वायची व्हॅल्यू पण असंच ठेवूया. सो आता या ठिकाणी याला आपण सॉल्व करूया. याला सॉल्व करत असताना एकतर 5 या ठिकाणी 1 राहील इंटू 3/10 होईल, म्हणजेच इथे 5 1 5, 5 2 10, म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर किती राहतं आहे फक्त 3/2 आणि 3/2 इज द व्हॅल्यू ऑफ ए एक्स अपॉन एक्स वाय. ओके, अशा प्रकारे आपण हे सॉल्व केले. आता इथून पुढे आपण कसं सॉल्व केलं परत बघूया. तर आपण ए बी अपॉन बी वाय इज इक्वल टू ए एक्स अपॉन एक्स वाय या ठिकाणी आहे असं फर्स्ट इक्वेशन लिहिलेलं आहे. ए बीची व्हॅल्यू 5 होती जी आपण लिहिली, बी वायची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केली, दॅट इज 10/3 इज इक्वल टू ए एक्स अपॉन एक्स वाय. आता या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारचं एखादं सम असेल तेव्हा आपण ते कसं घेतो, तर 5चा या ठिकाणी डिनॉमिनेटर 1 असतो, डिवायडेड बाय असतं 10/3. आता जेव्हा डिवायडेड बाय असेल तेव्हा 5/1 इंटू आपण याचा रेसिप्रोकल म्हणजेच 10/3/10 घेतो. ओके, तर तेच मी या ठिकाणी केलेलं आहे आणि इथे 5 1 जा 5, 5 2 जा 10, या ठिकाणी 1ला आपण घेत नाही. सो 3/2 इज इक्वल टू येणार आहे ए एक्स अपॉन एक्स वाय, जे आपल्याला या ठिकाणी क्वेश्चनमध्ये फाइंड आउट करायला सांगितलं होतं. तर अशा प्रकारे हे पूर्ण सम या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आपण सॉल्व करूया. 11th क्वेश्चनमध्ये आपल्याला या ठिकाणी ट्रॅपेझियम दिलेला आहे. इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी सेग ए डी इज पॅरलल टू बी सी आणि डायगोनल ए सी अँड डायगोनल बी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट पी, देन शो दॅट ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू पी सी अपॉन बी पी. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी शो करायचं आहे. सो या ठिकाणी तुम्ही गिवन लिहू शकता. गिवन आहे की इन ट्रायंगल वगैरे 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 इथपर्यंत आहे गिवन, आणि टू शो किंवा टू प्रूव्हमध्ये तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. आता आपण या ठिकाणी डायरेक्ट प्रूफ लिहिणार आहोत. ओके, सो या ठिकाणी आपण डायरेक्ट प्रूफ लिहिणार आहोत. आपल्याला काय दाखवायचं आहे की ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू यायला पाहिजे या ठिकाणी पी सी अपॉन पी बी. ओके, सो अशा प्रकारचे अनेक सम्स आपण याआधी पण केलेले आहेत. आधी आपण हे कसं सॉल्व करायचं ते असंच बघूया या डायग्रामवरून आणि मग आपण सगळं लिहूया. तर इथे जर आपण बघितलं तर हे काय आहे, ट्रॅपेझियम. या ट्रॅपेझियमवरचे अनेक क्वेश्चन्स आपण ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत. तर ट्रॅपेझियममध्ये नेहमी हे सगळे ऑल्टरनेट अँगल कसे असतात, म्हणजे या ठिकाणी अँगल हा जो आहे डी ए पी आणि हा जो अँगल आहे पी सी बी, तर हे ऑल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. आणि हा ए डी पी आणि पी बी सी हे ऑल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, सो ऑल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच दोन जर अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर बाय ए ए सिमिलॅरिटी टेस्टच्या आधारे हे दोन ट्रायंगल कसे येणार आहेत, कॉन्ग्रुएंट येणार आहेत. आणि एकदा का हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले की त्यांचे साईड्स आपण प्रपोर्शनमध्ये आहेत, रेशोमध्ये आहेत असं दाखवू शकतो. ओके, सो तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचं आहे. सो प्रूफमध्ये असं आहे की इन ट्रायंगल, पहिल्यांदा आपण वरचा ट्रायंगल घेऊया, दॅट इज ए पी डी. या ट्रायंगलमधून आपल्याला असं सांगायचं आहे अँड ट्रायंगल की हे दोन अँगल्स कसे आहेत, ऑल्टरनेट अँगल्स आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट आहेत. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे, बी पी सी. ओके, सो याच्यामध्ये अँगल पहिल्यांदा आपण एकतर पी अँगल घेऊया इज इक्वल टू अँगल पी. मग या ठिकाणी तुम्ही असं पण घेऊ शकता की अँगल बी पी सी इज इक्वल टू अँगल ए पी डी. का, तर हा कसा आहे, कॉमन अँगल आहे. ओके, हा कसा आहे, कॉमन अँगल आहे. हे आपलं पहिलं सम झालं की या ठिकाणी बी पी सी इज इक्वल टू आहे अँगल बी पी सी इज इक्वल टू आहे अँगल ए पी डी. दुसरं कोणतं घ्यायचे आहेत आपल्याला, हे दोन अँगल घ्यायचे आहेत. एक तर या ठिकाणी ए ए ए सिमिलॅरिटी टेस्ट होऊ शकतं किंवा ए ए सिमिलॅरिटी टेस्ट, आपण ए एस घेऊया. ओके, हा तर कॉमन आहेच. त्याच्यानंतर सेकंड आपण असं घेऊया की अँगल पी ए डी, म्हणजे हा जो अँगल आहे इज कॉन्ग्रुएंट टू अँगल या ठिकाणी पी सी बी. ऑल्टरनेट अँगल्स हे कसे आहेत, ऑल्टरनेट अँगल्स आहेत. ऑल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर तुम्ही या ठिकाणी दोन ऑल्टरनेट अँगल घेत असाल तर हे लिहायची गरज नाही आहे. ओके, आता आपण दुसरं ऑल्टरनेट अँगल्सच घेऊया किंवा तुम्ही इथे लिहिलं तरी चालेल, इट्स ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे, सेकंडमध्ये आपण हे दोन ऑल्टरनेट अँगल्स घेणार आहोत. सो अँगल या ठिकाणी पी डी ए इज इक्वल टू अँगल पी बी सी. याला पण या ठिकाणी सेम रिझल्ट येणार आहे, ऑल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, सो याला आपण इक्वेशन 1 देऊया, याला आपण इक्वेशन 2 देऊया. सो फ्रॉम 1 अँड 2 आपण असं लिहू शकतो, या दोन इक्वेशनवरून बाय अँगल
सिमिलॅरिटी टेस्ट अँगल सिमिलॅरिटी टेस्टच्या आधारे ट्रायंगल APD इज सिमिलर टू ट्रायंगल BPC. आता अँगल सिमिलर टेस्टच्या आधारे आपण हे सांगितलं आहे की हे दोन ट्रायंगल्स कसे आहेत, सिमिलर आहेत. आता फ्रॉम सिमिलॅरिटी टेस्टच्या आधारे आपण असं घेऊ शकतो या ठिकाणी फ्रॉम अँगल सिमिलॅरिटी टेस्ट अँगल सिमिलॅरिटी टेस्टच्या आधारे हे ऑलरेडी ट्रायंगल्स कसे आहेत, सिमिलर आहेत असं आपण घेतलं आहे. मग आता जर ट्रायंगल सिमिलर असेल तर या ठिकाणी AP जी साईड आहे अपॉन जर आपण या ठिकाणी PC घेतली तर इज इक्वल टू येणार आहे या ठिकाणी PD अपॉन PB. ओके, मग याचाच अर्थ असा पण होतो, या ठिकाणी आपण आधी लिहिणार आहोत ते म्हणजे AP अपॉन PC म्हणजेच AP अपॉन PC इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे PD अपॉन आपण घेणार आहोत PB. ओके, AP अपॉन PC इज इक्वल टू आपण घेणार आहोत PD अपॉन PB. ओके, आता याचाच अर्थ असा पण होतो म्हणजे जर हे साईड्स जर प्रपोर्शनमध्ये असतील तर नक्कीच AP अपॉन PD इज इक्वल टू असणार आहे PC अपॉन PB. ओके, आता जर या दोन साईड्स प्रपोर्शनमध्ये आहेत तर या दोनही साईड्स प्रपोर्शनमध्ये असणार आहेत. सो इन दिस वे आपण अशा प्रकारे हे प्रूव्ह करू शकतो की या दोन साईड्सच्या आधारे या दोन साईड्स पण कशा आहेत, इक्वल आहेत. सो हेन्स प्रूव्ड. ओके, आता आपण यानंतर पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन, 12th क्वेश्चन. फ्रेंड्स, आता आपण पाहतोय 12th क्वेश्चन. सो 12th क्वेश्चन हा ॲक्टिव्हिटी बेस आहे, आपल्याला सॉल्व करावा लागणार नाही आहे. या ठिकाणी आपल्याकडे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ब्लँक्स आहेत. म्हणजे एकतर एक्झाममध्ये देताना हे हाफ मार्कला एक ब्लँक याप्रमाणे येऊ शकतं. सो या ठिकाणी इन फिगर 1.80 या फिगरमध्ये XY इज पॅरलल टू AC म्हणजे XY हा जो सेग आहे तर हा AC सेगला पॅरलल आहे म्हणजे हे दोन पॅरलल आहेत. इफ 2AX इज इक्वल टू 3BX म्हणजे या ठिकाणी 2AX आणि 3 इंटू BX हे कसे आहेत, इक्वल आहेत. आता XYचं मेजरमेंट आहे 9. सो आता आपण इथे XYच्या इथे 9 लिहूया. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ AC. तर आपल्याला या ठिकाणी ACची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या ठिकाणी गिवनमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे 2AX इज इक्वल टू 3BX म्हणजेच या ठिकाणी ट्वाईस AX इज इक्वल टू थ्राईस BX आहे. सो त्यांचा रेशो कशा प्रकारे येणार तर AX अपॉन BX इज इक्वल टू या ठिकाणी येणार आहे 3/2. ओके, 3/2. त्याच्यानंतर पुढे आपल्याला कंपोनेंट वापरायचा आहे आणि त्याच्या आधारे याची व्हॅल्यू घ्यायची आहे. या ठिकाणी AX प्लस BX सांगितलेलं आहे म्हणजे या ठिकाणी AXची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे आणि प्लस BXची व्हॅल्यू. तर या ठिकाणी AX समोर किती आहे 3, सो इथे लिहायचं 3. BX समोर आहे 2, इथे 2 आणि खाली BX 2. हे कंपोनेंटनुसार आपल्याला माहितीचं कंपोनेंट आपण यादी पाहिलेलं आहे आधीच्या स्टँडर्डमध्ये. सो 3 + 2 या ठिकाणी होणार आहे 5 आणि खाली 2 आहे असं म्हणजे AB अपॉन BX. सो याचं व्हॅल्यू काय आलेली आहे 5/2 फर्स्ट इक्वेशन. तर मग याच्या अनुसार ट्रायंगल BCA इज सिमिलर टू ट्रायंगल BYX म्हणजे या ठिकाणी ट्रायंगल BCA हा जो ट्रायंगल आहे हा सिमिलर आहे BYX ट्रायंगलशी. कसा काय सिमिलर आहे तर या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी सांगितले की ह्या दोन लाईन्स कशा आहेत, पॅरलल आहेत. ओके, सो या दोन लाईन्स जर पॅरलल असतील तर हे अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स येणार आहेत. म्हणजे या दोन लाईन्स पॅरलल, ही ट्रान्सवर्सल म्हणजेच हे जे दोन अँगल्स आहेत या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि हे दोन पण करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत म्हणजे एकूण 2 कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत. जर 2 कॉन्ग्रुएंट अँगल्स असतील तर बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी वी कॅन से दॅट ट्रायंगल BCA इज सिमिलर टू ट्रायंगल BYX. ओके, त्याच्यानंतर पुढे BA अपॉन BX म्हणजे या ठिकाणी BA अपॉन BX इज इक्वल टू AC अपॉन XY. ओके, AC अपॉन XY हे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर यांच्या साईड्स पण त्यांचा साईडचा रेशो पण सेम येणार आहे. सो आता या ठिकाणी इथे आपल्याला लिहायचं आहे की हे जर दोघं इक्वल असतील तर याचं मेजर आता आपल्याला लिहावं लागेल. तर BAचं मेजर म्हणजे या ठिकाणी ABचं मेजर जे आहे 5 आणि BXचं मेजर आहे 2. सो या ठिकाणी 5/2 इज इक्वल टू AC अपॉन 9. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो हे आपण इथे सॉल्व करूया. 5/2 इज इक्वल टू AC अपॉन 9 क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल
9 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 2 इंटू AC. 45 इज इक्वल टू 2 इंटू AC. आपण ACला इथेच ठेवूया आणि 45ला आपण शिफ्ट करूया, 2ला आपण शिफ्ट करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4.5. म्हणजे या ठिकाणी AC इज इक्वल टू 22.5 येणार आहे. ओके, 22.5. याचा आन्सर बॅक साईडला बुकच्या मागे 15 सांगितलेला आहे, बट ॲक्युरेट आन्सर 22.5 आहे. कारण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपण जर मल्टिप्लिकेशन केलं, डिव्हिजन केल्यानंतर आपला आन्सर काय येतं, 22.5 येतं. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत आपला कोल्ड क्वेश्चन. ॲक्च्युली हा हॉट क्वेश्चन आहे, बट आपण याला कोल्ड क्वेश्चन म्हणणार आहोत. कारण हॉट क्वेश्चन असेल तर सॉल्व करताना आपल्याला असं वाटतं की आपल्याला येणारच नाही, किती अवघड असेल. बट जर आपण याला कोल्ड क्वेश्चन म्हणतो आहे, कारण हा क्वेश्चन डोकं थंड ठेवून सोडवायचा असतो, त्याच्यामुळे हा कोल्ड क्वेश्चन आहे. ओके, सो आता आपण कोल्ड क्वेश्चन सॉल्व करतो आहे. कोल्ड क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे इन फिगर 1.81, म्हणजेच 1.81 ही जी आपल्याला फिगर या ठिकाणी सांगितलेली आहे. या फिगरमध्ये द वर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG. सो या ठिकाणी DEFG हा स्क्वेअर आहे. आता हा स्क्वेअर आहे म्हणजे याचे सगळे साईड्स इक्वल असणार आहेत. सो ते आधीच आपण लिहूया. आर ऑन द साईड्स ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABCवरती याचे वर्टायसेस आहेत, म्हणजे या ठिकाणी या स्क्वेअरचे वर्टायसेस ट्रायंगल ABCच्या साईडवरती आहेत. अँगल A इज इक्वल टू 90. या ठिकाणी अँगल A 90 डिग्रीज आहे, आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट DE स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी DEचा स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. म्हणजे या ठिकाणी DEचा स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC किंवा CE. ओके, सो हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि आपल्याला एक हिंट पण दिलेली आहे की आपल्याला हे दाखवायचं आहे आधी हे सॉल्व करण्यासाठी की ट्रायंगल GBD, म्हणजे या ठिकाणी जो ट्रायंगल GBD आहे, तर हा जो ट्रायंगल आहे हा जर आपण सिमिलर दाखवला ट्रायंगल CFEशी, म्हणजे या ट्रायंगलशी, तर मग आपण GD इज इक्वल टू FE इज इक्वल टू DE असं दाखवू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. आता हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर लगेच नाही दाखवू शकत, त्यासाठी आधी आपल्याला या ट्रायंगलची हेल्प घ्यावी लागेल. मग हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवणार. या दोन ट्रायंगलच्या आधारे आपण हे आणि हे सिमिलर दाखवणार. आणि मग जेव्हा हे दोन आणि हे दोन सिमिलर असतील तेव्हा हे दोन पण सिमिलर येणार आहेत आणि मग त्याच्या आधारे आपण हे सॉल्व करणार आहोत. खूप सिम्पल आहे हा क्वेश्चन. तसंही हा कोल्ड क्वेश्चन आहे, आपण लगेचच सॉल्व करूया. आधी आपण गिवन लिहिणार आहोत नेहमीप्रमाणे. आता या ठिकाणी गिवनमध्ये आपल्याला लिहायचं आहे की द वर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG आर ऑन द साईड्स ऑफ ट्रायंगल ABC अँड अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. आणि त्याच्यानंतर आपण टू प्रूव्ह लिहिणार आहोत आणि टू प्रूव्हमध्ये आपल्याला लिहायचं आहे, तुम्ही गिवन लिहालच आता मी सांगितलं त्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपण पाहतो आहे टू प्रूव्ह. ओके, टू प्रूव्हमध्ये आपल्याला जे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे तर ते लिहायचं आहे. काय सांगितलेलं आहे आपल्याला, DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपण डायरेक्ट प्रूफ घेऊया. तुम्हाला कळलं असेल आपल्याला नेमकं काय दाखवायचं आहे की आपल्याला आधी हे दोन ट्रायंगल्स जे आहेत तर ते सिमिलर दाखवायचे आहेत आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आल्यानंतर त्यांचे साईड्स आपण सिमिलर दाखवणार आहोत, प्रपोर्शनमध्ये दाखवणार आहोत आणि मग आपण हे प्रूव्ह करणार आहोत. ओके, सो या ठिकाणी आता आपण प्रूफ लिहूया. फर्स्ट आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आल्यानंतर मग आपण हे दोन सिमिलर दाखवणार आहोत आणि मग आपण फायनली या दोघांना सिमिलर दाखवणार आहोत. ओके, सो फर्स्ट प्रूफमध्ये असं लिहिणार आहोत आपण की हे जे दोन ट्रायंगल आहे त्यांची नावं आपण लिहूया. इन ट्रायंगल हा आहे GDB किंवा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे GBD. ओके, इन ट्रायंगल GBD अँड दुसरा कोणतं घेणार आहोत आपण, हा ट्रायंगल घेणार आहोत दॅट इज GAF. ओके, आता याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की हा जो अँगल A आहे तर तो 90 डिग्रीचा आहे आणि या ठिकाणी हा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअरची साईड असल्यामुळे इथे एक परपेंडिक्युलर अँगल हा परपेंडिक्युलर असणार आहे आणि ते 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. म्हणजे अँगल A आणि अँगल D जो आहे तर तो इक्वल येणार आहे, का तर दोघं पण 90 डिग्रीचे आहेत. सो इथे आपण असं लिहूया की अँगल GDB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल या ठिकाणी GAF इज इक्वल टू 90 डिग्री. का तर तुम्ही लिहू शकता की बोथ आर 90 डिग्री. ओके, असं लिहा बोथ आर
90 डिग्री. त्याच्यामुळे हे दोघं कसे आहेत इक्वल आहेत. आता हे दोन अँगल्स इक्वल आले. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर काय आहे या ठिकाणी ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत म्हणजे हे ट्रान्सवर्सल आहे. आणि हे जर ट्रान्सवर्सल असेल तर या ठिकाणी हे दोन अँगल्स कसे येणार आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स येणार आहेत. मग आपण या दोघांना करस्पॉन्डिंग अँगल्स असं लिहूया. ओके. सो त्याच्यानंतर इथे आपण लिहूया की अँगल हा अँगल कोणता आहे या ठिकाणी AGF आणि हा ABD. AGF इज कॉन्ग्रुएंट टू अँगल या ठिकाणी GBD. ओके. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. का कॉन्ग्रुएंट आहेत तर या ठिकाणी आपल्याला त्याचं रिझन लिहायचं आहे. ते काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. हे आहे त्याचं रिझन. ओके. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर आता दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आलेले आहेत त्याच्यामुळे आपण इथे लिहू शकतो की दोघं कसे आहेत सिमिलर आहेत. देअरफॉर ट्रायंगल GBD अँड ट्रायंगल GAF आर सिमिलर बाय अँगल सिमिलॅरिटी टेस्ट. आता या ठिकाणी मी वाक्यामध्ये लिहिलं आहे. तुम्ही असं पण लिहू शकता. या ठिकाणी सिमिलरचं साईन काढून पण लिहू शकता. आता सेकंड याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे हा अँगल आणि हा अँगल हे दोघं कसे आहेत सिमिलर आहेत. ओके. सेम हीच मेथड आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला तेच करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं करणार आपण तर हा पण या ठिकाणी परपेंडिक्युलर असल्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल येणार आहे. राईट अँगल येणार आहे. हा राईट अँगल आहे म्हणजे हे दोन्ही कॉन्ग्रुएंट येतील. आणि परत या ठिकाणी पण हे दोन पॅरलल लाईन्स आहेत. हे ट्रान्सवर्सल आहे म्हणजे इथे पण हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स येणार आहेत. आणि हे दोन ट्रायंगल AA टेस्टच्यानुसार सिमिलर येणार आहेत. ओके. सेम ज्याप्रमाणे आपण इथे केलं त्याचप्रमाणे आपण इथे करणार आहोत. ओके. सो इन ट्रायंगल कोणता आहे हा FEC अँड ट्रायंगल दुसरा आहे या ठिकाणी GAF. ओके. सो या ठिकाणी आपण पहिल्यांदा लिहिणार आहोत की जे राईट अँगल ट्रायंगल आहेत तर ते FEC इज कॉन्ग्रुएंट टू या ठिकाणी अँगल GAF. का तर बोथ आर ऑफ 90 डिग्री. ओके. हे झालं पहिली कंडिशन. सेकंड काय आहे आपल्याला सांगायचं होतं की हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे का तर दोघं करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत म्हणून. मग सेकंड याच्यामध्ये या ठिकाणी येणार आहे EFC इज कॉन्ग्रुएंट टू या ठिकाणी या ठिकाणी पहिल्यांदा अँगल येणार आहे FCE हा अँगल घ्यायचा आहे आपल्याला. FCE इज कॉन्ग्रुएंट टू या ठिकाणी AFG. ओके. आता हे कशानुसार कॉन्ग्रुएंट आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. आता या ठिकाणी हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आलेले आहेत. देअरफॉर ट्रायंगल या ठिकाणी FEC इज सिमिलर टू ट्रायंगल GAF बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके. तर अशा प्रकारे आपण हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत सिमिलर आहेत ते सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय सांगायचं आहे की हे जे सगळे आहेत त्याला आपण नंबर्स देऊया. आता हे जे आहे याला आपण इथे तुम्ही सिमिलरचं साईन ड्रॉ करा. याला आपण फर्स्ट देऊया याला आपण सेकंड देऊया. ओके. इथे तुम्ही सिमिलरचं साईन काढा अँडच्या ऐवजी. सो फ्रॉम 1 and 2 आता हे सगळेच एकमेकांना सिमिलर आलेले आहेत. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 आपण असं घेऊ शकतो की पहिला जो ट्रायंगल आहे दॅट इज GBD इज सिमिलर टू ट्रायंगल CFE किंवा EFC काय असेल ते त्याचं नाव कसं लिहिलं तरी ट्रायंगल तोच असणार आहे. तर 1 आणि 2 वरून आपण असं सांगू शकतो की हे दोन सिमिलर आहेत. आणि तेच आपल्याला पहिल्या कंडिशनमध्ये तेच आपल्याला दाखवायचं होतं हिंटमध्ये दिलं होतं त्याप्रमाणे. आता आपण दाखवणार आहोत आपल्याला जे क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी तर हे प्रूव्ह करायचं आहे ते आपण प्रूव्ह करणार आहोत. आता हे सिमिलर आहेत म्हणजे यांचे जे साईड्स असणार आहेत तर ते रेशोमध्ये असणार आहेत. मग आता या ठिकाणी आपण घेऊया की ही जी BD साईड आहे म्हणजे या ठिकाणी ही जी BD साईड आहे तर ही BD साईड आणि हा जो दुसरा ट्रायंगल आहे तर यातील आपण EF घेणार आहोत. म्हणजे कारण अँगल एक मिनिट आपण या सगळ्या खानाखुना पुसूया. आता हा आपला ट्रायंगल जो आहे तर तो स्वच्छ झालेला आहे. आता आपण व्यवस्थित समजून घेऊया. तर आता या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे की
हा जो ट्रायंगल आहे GBD हा ट्रायंगल आणि हा जो ट्रायंगल आहे दॅट इज CFE हा ट्रायंगल कसे आहेत सिमिलर आहेत. म्हणजे यांच्या साईड पण कशा असणार आहेत रेशोमध्ये असणार आहेत. ओके, त्यांचे रेशो पण प्रपोर्शनल असणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण असं दाखवणार की हे जे BD साईड आहे, ओके, ही जी BD साईड आहे ती साईड आणि या ट्रायंगलमधली जो दुसरा ट्रायंगल आहे तर यातील EF ही साईड ही कशा असणार आहेत रेशोमध्ये असणार आहेत. म्हणजे BD अपॉन EF आपण घेणार आहोत कारण याच्यामध्ये जे आहेत त्यांनाच आपल्याला घ्यावं लागणार आहे. सो या ठिकाणी आपण BD आणि BD अपॉन EF घेणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट घेणार आहोत या ठिकाणी ही जी साईड आहे तर ती दॅट इज GD अपॉन आपण घेणार आहोत CE. ओके, GD अपॉन आपण काय घेणार आहोत CE घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी जे कोण आहेत ते सगळे याच्यामध्ये घ्यायला पाहिजेत. मग आता इथे आपण लिहूया. आता याच्यानुसार अकॉर्डिंग टू दिस याला आपण 3 नंबर देऊया. फ्रॉम 3 किंवा अकॉर्डिंग टू 3 तुम्ही घेऊ शकता. काय लिहिणार आहोत आपण BD अपॉन काय लिहायचं आहे आपल्याला या ठिकाणी असलेलं EF. BD अपॉन आपण लिहिणार आहोत EF. ओके, यांचा रेशो इज इक्वल टू यायला पाहिजे. सेकंड कोणते आहेत या ठिकाणी EC अपॉन काय घेणार आहोत आपण GD. ओके, सो या ठिकाणी EC ॲक्च्युली ब्राईटनेसचा जरासा प्रॉब्लेम आहे बट आय होप की तुम्ही समजून घ्याल. तर या ठिकाणी EC अपॉन या ठिकाणी येणार आहे GD. ओके, GD अपॉन आपण काय घेणार आहोत EC. सो GD अपॉन EC आता आपण घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी BD इंटू EC इज इक्वल टू EF इंटू GD. ओके, सो आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे पण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर स्क्वेअरच्या चारी पण साईड्स इक्वल असतात. म्हणजे GD इज इक्वल टू असणार आहे FEC इज इक्वल टू असणार आहे DEC. ओके, म्हणजे सगळ्या साईड्स इक्वल असणार आहेत. मग आता या ठिकाणी याच्यामध्ये BD आहे EC आहे तर EC पण आहे DE पण आहे. DE पण आपण DE आहे पण याच्यामध्ये कुठे दिसते का आपल्याला नाही दिसत आहे. मग कशाचं तरी ऐवजी आपल्याला DE घ्यावं लागेल. मग आता इथे काय दिलेलं आहे DE इज इक्वल टू आहे कोणाशी FEC पण आहे आणि GDC पण आहे. मग या दोघांच्या ऐवजी आपण काय घेऊया DE घेऊया. ओके, सो BD इंटू EC इज इक्वल टू ते आपण काय लिहिणार दोनदा DE इंटू DE. ओके, आता दोनदा DE आहे म्हणजे DEचा स्क्वेअर होणार. सो BD इंटू EC इज इक्वल टू DE स्क्वेअर. ओके, आता हेच जर आपण उलटं करून लिहिलं दॅट इज DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC तर काय होतं आहे येतं आहे की आपलं उत्तर. मग अशा प्रकारे आपण हे फाइंड आउट करणार आहोत. आय होप की तुम्हाला समजलं असेल. खूप इझी आहे. फक्त आपल्याला हे ट्रायंगल्स जे आहेत तर ते इक्वल दाखवायचे आहेत. फर्स्ट आपण काय केलं जरा आपण परत एकदा रिवाईज करूया. तर आपण हे दोन जे आहेत तर ते AA टेस्टनुसार इक्वल दाखवले, सिमिलर दाखवले. हे दोन आपण सिमिलर दाखवले आणि मग त्याच्या आधारावर हे दोन जे ट्रायंगल होते फायनली आपल्याला या ठिकाणी हिंटमध्ये सांगितलेलं होतं त्याप्रमाणे आपण ते इक्वल दाखवले. त्याच्यानंतर आपण काय केलं तर हे जे दोन ट्रायंगल्स आहेत तर यांचे साईड्स प्रपोर्शनमध्ये आहेत रेशोमध्ये आहेत तर ते आपण दाखवले. ओके, आता जर त्यांचे साईड रेशोमध्ये आहेत तर त्यांचा गुणाकार आपण तिरकस गुणाकार करून ते अशा प्रकारे लिहितो त्याप्रमाणे आपण लिहिलं. मग आता यातले हेच दोन फक्त याच्यामध्ये होते. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये फक्त हेच दोन होते. हा DE आपण ह्याच्यामध्ये घेतला नव्हता. मग इथे आपल्याला अजून एक सांगितलेलं आहे की GD इज इक्वल टू FE इज इक्वल टू DE. म्हणजे DEच्या ऐवजी आपण FE लिहू शकतो, FEच्या ऐवजी आपण GD लिहू शकतो किंवा कशाच्याही ऐवजी आपण यापैकी कोणतेही घेऊ शकतो कारण तिघं पण कसे आहेत इक्वल आहेत. त्याच्यामुळे मी या ठिकाणी EF आणि GDच्या ऐवजी DE आणि DE घेतलं. आता DE आणि DE दोघांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू तेव्हा DE स्क्वेअर होणार आहे आणि DE स्क्वेअर इज इक्वल टू EC इंटू BD. तेच आपण परत प्लेस चेंज करून लिहिलं आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तुम्ही खाली लिहू शकता हेन्स प्रूव्ड. ओके, अशा पद्धतीने हा कोल्ड क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. खूप छान आहे हा क्वेश्चन. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात. ओके, सो फ्रेंड्स आय होप की तुम्हाला हा पूर्ण प्रॉब्लेम सेट समजला असेल. याच्या आधीचा पार्ट जर तुम्ही पाहिला नसेल तर या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला तो पाहता येईल, तो पहा. आणि यानंतरचा जो पुढचा लेसन आहे पायथागोरस थिअरम तो लवकरात लवकर अपलोड केला जाईल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत.
त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, thank you so much for watching this video. See you in next video.